नमस्कार प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले ज्योतिषवाणी टीव्ही या चॅनलवर। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला वेळेवर मिळत राहील। आणि हो, कमेंट करून नक्की लिहा श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे मिथुन राशीच्या जातकांसाठी समर्पित आहे, कारण आज आपण खोलात जाऊन समजावून घेणार आहोत पंचमहापुरुष योग आणि पंचवर्गीय ग्रहयोगांबद्दल। हे योग कुंडलीत असतील तर आयुष्य कसे राजासारखे वैभवशाली आणि यशस्वी होऊ शकते हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। विशेषतः मिथुन राशीवाल्यांसाठी भद्र योगाची जादू कशी काम करते तेही ऐकायला मिळेल। जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप करू नका, शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण यात फक्त सामान्य भविष्यवाणी नाही तर 2026 या वर्षासाठी तुमच्या करिअर, नोकरी, व्यवसाय, धनलाभ, प्रेम, वैवाहिक जीवन, संतान सुख, आरोग्य आणि एकूण जीवनातील बदलांची खास आणि खोलवरची माहिती आहे। काही रहस्यही उघड होणार आहेत, ज्यामुळे तुम्ही नक्कीच थक्क व्हाल। चला तर मग आता लगेच या जादुई ज्योतिष प्रवासाला सुरुवात करूया। सर्वप्रथम जरा समजून घेऊया पंचमहापुरुष योग नेमके काय असतात। वैदिक ज्योतिषात मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे 5 प्रमुख ग्रह मानले जातात। जेव्हा हे ग्रह आपापल्या स्वराशीत किंवा उच्च राशीत असतात आणि ते कुंडलीच्या केंद्रस्थानात म्हणजे पहिला, चौथा, 7वा किंवा 10व्या भावात बसलेले असतात, तेव्हा पंचमहापुरुष योग तयार होतात। हे 5 योग आहेत रुचक योग मंगळामुळे, भद्र योग बुधामुळे, हंस योग गुरुमुळे, मालव्य योग शुक्रामुळे आणि शश योग शनीमुळे। हे योग असलेल्या व्यक्तीला राजासारखे यश, अपार वैभव, अतुलनीय बुद्धिमत्ता, प्रसिद्धी आणि नेतृत्व गुण मिळतात। तुम्हाला माहितीये का, असे लोक नेहमी इतरांपेक्षा वेगळे का चमकतात? कारण हे योग त्यांना जन्मजात ताकद देतात। आता मिथुन राशीवाल्यांसाठी तर सर्वात खास बातमी आहे भद्र महापुरुष योग। होय प्रियांनो, मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे। जेव्हा बुध ग्रह मिथुन किंवा कन्या राशीत केंद्रस्थानी असतो तेव्हा भद्र योग बनतो। अशा व्यक्ती खूपच हुशार, बोलण्यात अतिशय तरबेज, कम्युनिकेटिव्ह, लेखन वाचनात कुशल आणि यशस्वी असतात। तुम्ही स्वतःला ओळखता का असं? जर तुमच्या कुंडलीत हा योग असेल तर तुम्ही नोकरीत, व्यवसायात, राजकारणात किंवा कोणत्याही क्षेत्रात सहज टॉपला पोहोचता। मी अनेक क्लायंट्सना बघितले आहे ज्यांच्यामुळे भद्र योगामुळे त्यांनी छोट्या सुरुवातीपासून मोठे साम्राज्य उभे केले। पण थांबा, यापेक्षा आणखी गहन आणि रोचक आहे पंचवर्गीय ग्रहयोग। वैदिक ज्योतिषात फक्त लग्न कुंडली नव्हे तर लग्न, होरा, द्रेष्काण, नवमांश आणि द्वादशांश अशा 5 वर्ग कुंडल्यांमध्ये ग्रहांची ताकद तपासली जाते। यालाच पंचवर्गीय बल म्हणतात। मिथुन राशीवाल्यांसाठी बुध, गुरु आणि शुक्र हे ग्रह जर पंचवर्गीय बलवान असतील तर प्रचंड धनयोग, राजयोग आणि करिअरमध्ये अपार प्रगती होते। अशा वेळी पैसा आपोआप खेचला जातो, अवसरांची दारे उघडी राहतात आणि जीवन सुख समृद्धीने भरलेले असते। तुमच्या कुंडलीत हे योग असतील तर तुम्ही नक्कीच श्रीमंत आणि यशस्वी होता। आता मुख्य आणि सर्वात उत्सुकतेचा भाग, 2026 मध्ये ग्रह तुमच्यासाठी काय करणार आहेत। चला एक एक ग्रह बघूया। सर्वात आधी शनिदेव। सध्या ते तुमच्या दशम भावात म्हणजे कर्म भावात गोचर करत आहेत। हा 7.5चा शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे गेल्या काही वर्षांची मेहनत आता फळ देणार आहे। मेहनत केली तर मोठे रिवॉर्ड, प्रमोशन किंवा व्यवसायात विस्तार मिळेल, पण आळस किंवा नकारात्मक विचार केले तर थोडा उशीर होऊ शकतो। त्यामुळे सावधान राहा आणि सातत्य ठेवा। गुरुग्रह मे महिन्यापर्यंत 12व्या भावात राहतील, जे थोडे खर्च किंवा विदेश प्रवास दाखवतात। पण जून महिन्यापासून गुरुदेव तुमच्या लग्नात म्हणजे पहिल्या भावात प्रवेश करणार। अरे वा, ही तर सर्वोत्तम बातमी आहे। नवे अवसर, नवीन ओळखी, विदेश यात्रा, शिक्षणात यश, संतान सुख आणि एकूण व्यक्तिमत्वात चमक येईल। गुरुदेव तुमच्यावर पूर्ण कृपा करणार आहेत। राहू केतू। राहू 10व्या भावात आणि केतू 4थ्या भावात। करिअरमध्ये थोडे अप्रत्याशित बदल येतील, पण शेवटी सकारात्मकच। नवीन जॉब, प्रमोशन, व्यवसाय विस्तार किंवा नवीन प्रकल्प शक्य आहे। घर, वाहनाचे सुखही मिळेल। कुटुंबात सुख शांती राहील। बुध ग्रह तुमचा स्वामी ग्रह वर्षभर अतिशय अनुकूल राहील। भद्र योग पूर्ण सक्रिय होईल। बोलण्यातून, विचारातून, लेखनातून किंवा कम्युनिकेशनद्वारे यश मिळेल। व्यावसायिक करार, नवीन क्लायंट्स आणि बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल। एकूणच 2026 हे मिथुन राशीसाठी बदलांचे, प्रगतीचे आणि नव्या सुरुवातीचे वर्ष आहे। विशेषतः जून नंतर तर कमालच होईल। करिअरमध्ये उंची गाठाल, धनलाभ जबरदस्त राहील, प्रेम जीवनात रोमॅन्स फुलणार, अविवाहितांना उत्तम लग्न योग, विवाहितांना वैवाहिक सुख आणि परस्पर समजूतदारपणा वाढेल। फक्त छोटे मोठे वाद टाळा, संयम ठेवा, ठीक आहे ना? आरोग्य चांगले राहील, पण तणाव, डोळे आणि श्वसन संस्थेची काळजी घ्या। नियमित व्यायाम आणि ध्यान करा।
आता उपाय. हे उपाय जरूर करा, कारण यामुळे पंचवर्गीय आणि महापुरुष योग आणखी पॉवरफुल होतील. 1. दर बुधवारी गणेशजीला दुर्वाणी लाडू अर्पण करा, मनोभावे प्रार्थना करा. 2. हिरवी वस्तू जसे हिरवे कपडे किंवा हिरव्या भाज्या गरजूंना दान करा. 3. ओम बूम बुधाय नमः हा मंत्र रोज कमीत कमी 108 वेळा जपा, खूप मोठा फायदा होईल. 4. पन्ना रत्न किमान 5 रत्ती चांदीच्या अंगठीत बुधवारी धारण करा, ज्योतिषी सल्ल्याने. 5. अतिरिक्त उपाया म्हणून बुधवारी हिरव्या मुगाची डाळ दान करा आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लगेच लाईक करा. ज्योतिषवाणी टीव्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील, कारण पुढचे व्हिडिओ आणखी रोचक आणि फायदेशीर असणार आहेत. कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मी मिथुन राशी आहे, आणि तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ सांगा. मी प्रत्येकाला पर्सनल रिप्लाय देईन आणि तुमच्या कुंडलीत कोणते योग आहेत तेही सांगते. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत हसत खेळत रहा, निरोगी रहा आणि सकारात्मक रहा. बाय बाय. नमस्कार.